So now we will see asexual reproduction in multicellular organism. So asexual reproduction in multicellular organism takes place by 5 methods. Those are fragmentation, regeneration, then budding, vegetative propagation and spore formation. तर यापैकी आपण स्टार्ट करू फ्रॅगमेंटेशन. व्हॉट इज फ्रॅगमेंटेशन और व्हॉट इज फ्रॅगमेंट्स? फ्रॅगमेंट्स म्हणजेच काय? स्मॉल पीसेस, छोटे छोटे तुकडे, त्यालाच आपण म्हणतो फ्रॅगमेंट्स. तर इथे काय होते की जो आपली पॅरेंट बॉडी आहे और पॅरेंट सेल आहे तर तिचे फ्रॅगमेंट्स होतात, म्हणजे ती छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ब्रेक होते आणि तो प्रत्येक जो फ्रॅगमेंट आहे तो ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल सर्व्हाइव्ह करतो. या प्रोसेसलाच आपण म्हणतो फ्रॅगमेंटेशन. So we can define it as when a parent body breaks up into many fragments and each of the fragment grows as a new individual. It is called fragmentation. For example is Spirogyra. अल्गीचा एक टाइप आहे स्पायरोगायरा. तर ही जी स्पायरोगायराची बॉडी आहे तुम्ही बघू शकता. स्पायरोगायराची जी बॉडी आहे तर ती छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्समध्ये ब्रेक झाली. जेव्हा पण स्पायरोगायरा ग्रो होते, जेव्हा तिला फेवरेबल कंडिशन असते, खूप सारं वॉटर अवेलेबल असते, तेव्हा तिची बॉडी जर ब्रेक झाली तुकड्यांमध्ये, छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्समध्ये, सो दिस बॉडी ब्रेक्स अप इंटू स्मॉल फ्रॅगमेंट अँड ईच ऑफ दिस फ्रॅगमेंट इट इज डिवायडेड और इट ग्रोज ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल. इथे प्रत्येक तुकडा एक नवीन ऑर्गॅनिझम म्हणून ग्रो होतो आणि इथे आपल्याला खूप सारे स्पायरोगायरा फॉर्म झालेले दिसतात. सो दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन इज कॉल्ड फ्रॅगमेंटेशन. याचं अजून एक एक्झाम्पल आहे स्पॉन्जेस लाईक सायकॉन. तर सी मध्ये किंवा ओशन्समध्ये स्पॉन्जेस लाईक ऑर्गॅनिझम्स असतात, तर त्याच्यातलंच एक आहे सायकॉन. तर या सायकॉनमध्ये सुद्धा जर त्याची बॉडी ब्रेक झाली तर प्रत्येक जो फ्रॅगमेंट आहे तो ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल सर्व्हाइव्ह करतो किंवा ग्रो होतो. हे ग्रो होतात, परत ते ब्रेक झाले की त्याच्यापासून फ्रॅगमेंट फॉर्म होतात, ते फ्रॅगमेंट सुद्धा न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये ग्रो होतात. सो दिस इज कॉल्ड फ्रॅगमेंटेशन. आणि ही जी प्रोसेस आहे तर ही खूप रॅपिडली होते, म्हणून तुम्हाला एखाद्या पॉन्डमध्ये 2-3 दिवसातच पूर्ण जो पॉन्ड आहे तर तो अल्गीजनी तुम्हाला कव्हर झालेला दिसतो. पूर्ण ग्रीन लेयर येते 2-3 दिवसामध्येच, कारण ही जी प्रोसेस आहे ती खूप रॅपिडली होते, फास्ट होते. सो दिस इज फ्रॅगमेंटेशन. देन सेकंड टाइप ऑफ डिव्हिजन और रिप्रोडक्शन इज रिजनरेशन. आता इथे सुद्धा वर्डवरूनच आपल्याला कळते रिजनरेशन म्हणजेच की जे पण सेल आहे, पॅरेंट सेल आहे, ती स्वतःला रिजनरेट करत असेल, तिचे जे पार्ट्स आहेत ते परत ग्रो होत असतील. जसं की फॉर एक्झाम्पल यामध्ये आहे प्लॅनेरिया. सो प्लॅनेरियाची जर बॉडी पार्ट्समध्ये कट झाली तर तो प्रत्येक पार्ट स्वतःचा तो दुसऱ्या पार्टला ग्रो करू शकतो. जसं की इथे प्लॅनेरिया आहे, प्लॅनेरियाची जी बॉडी आहे ती 3 पार्ट्समध्ये कट झाली. सो जो वरचा पार्ट आहे, अप्पर पार्ट, तो पूर्ण लोअर पार्टला जनरेट करत आहे. मिडल पार्ट, अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट यांना रिजनरेट करत आहे आणि लोअर पार्ट जो आहे तो कंप्लीट अप्पर पार्टला रिजनरेट करत आहे. आणि आपल्याला एका पॅरेंट प्लॅनेरिया पासून 3 डॉटर प्लॅनेरिया फॉर्म झालेले दिसत आहेत. सो दिस इज कॉल्ड रिजनरेशन. व्हाय? बिकॉज each of the part has regenerated itself in a complete organism. प्रत्येक पार्टने स्वतःला कंप्लीट ऑर्गॅनिझम मध्ये रिजनरेट केलं, त्यालाच आपण म्हणतो रिजनरेशन. तर आता इथे तुम्हाला वाटत असेल की फ्रॅगमेंटेशन आणि रिजनरेशन तर सेमच आहे, कारण की जे पॅरेंट बॉडी आहे ते ब्रेक होत आहेत. बट फ्रॅगमेंटेशन मध्ये काय आहे की प्रत्येक फ्रॅगमेंटच न्यू इंडिव्हिज्युअल असतो, पण इथे काय आहे, प्रत्येक फ्रॅगमेंट जो आहे तो स्वतःच्या अदर बॉडीला रिजनरेट करतो, नंतर त्याच्यापासून इंडिव्हिज्युअल फॉर्म होतो. सो दिस इज द डिफरन्स. आणि यामध्ये काही स्पेशल टाइप ऑफ सेल असतात ज्या की हे रिजनरेशन करून आणतात. सो आपण याला म्हणू शकतो व्हेन अ पॅरेंट बॉडी और व्हेन अ पॅरेंट सेल ब्रेक्स अप इनटू स्मॉल पीसेस and each of the piece regenerate the remaining body part. It is called regeneration. रिजनरेशन आपल्याला वॉल लिझार्ड मध्ये सुद्धा बघायला मिळते. वॉल लिझार्ड जे आहे म्हणजेच पाल, तर ती जी पाल आहे तर तिची जर टेल कट झाली तर ती टेल परत काही दिवसानंतर ग्रो होते, म्हणजे स्वतःला रिजनरेट करते. पण पालीचं जे रिजनरेशन आहे ते आहे पार्शियल रिजनरेशन, कारण जी वॉल लिझार्ड आहे ती फक्त टेललाच रिजनरेट करू शकते. तिचं जर हेड कट झालं तर ती रिजनरेट करू शकते का? नाही करू शकत.
सो इट इज पार्शियल रिजनरेशन, म्हणजे काहीच स्पेसिफिक पार्ट जो आहे त्यालाच रिजनरेशन करता येते. प्लॅनेरियामध्ये तसं नाही, प्लॅनेरियामधले कोणताही पार्ट स्वतःला कंप्लीट बॉडीमध्ये रिजनरेट करू शकतो. सो इट इज कंप्लीट रिजनरेशन, दिस इज पार्शियल रिजनरेशन. Now the next type of asexual reproduction in multicellular organism is budding.